नमस्कार. प्राईम पॉइंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मी माझ्या या व्हिडिओचं शीर्षक असं दिलेलं आहे की सरकारचा आडमुठेपणा आणि मुंबई वेठीला. खरं तर आज मराठा आंदोलकांचं जे वादळ आहे ते मुंबईत येऊन धडकलं. अत्यंत शांततेमध्ये किंवा संयमाने हे सगळे आंदोलक मुंबईत आले. जे म्हणून सहकार्य आपल्याकडनं करता येईल इतकं सहकार्य आंदोलक करत होते. सकाळी 10 वाजता जरांगे पाटील यांच्या उपोषणाला सुरुवात झाली. ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उपोषण चालणार होतं, कारण एकच दिवसाची परवानगी होती. पण आता ती परवानगी उद्याच्या दिवसासाठी वाढवून देण्यात आलेली आहे. त्यामुळे उद्याचा देखील दिवस जो आहे तो जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा असणार आहे. लाखोच्या संख्येनं आज मराठा आंदोलक मुंबईमध्ये आलेत. त्यातल्या काही आंदोलकांना मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केलेलं आहे की आता ज्यांची एवढी गरज नाही आहे त्यांनी आपापल्या गावी गेलं तरी चालेल. काही आंदोलक जे 5000 जे टेक्निकली त्यांना जी परवानगी मिळालेली आहे असे आंदोलक फक्त थांबतील, बाकीच्यांनी गेलं तरी चालणार आहे असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं. पण आज दिवसभर काय झालंय ते मी तुम्हाला सांगतो. आंदोलक आले, अत्यंत शांततेने आंदोलनाला सुरुवात झाली. काही ठिकाणी गर्दी ही झाली का, म्हणजे CST जे आहे त्या परिसरामध्ये प्रचंड गर्दी झाली, वाहतूक कोंडी झाली. कारण तो सगळा परिसर हा कंपन्यांचा आहे, मोठमोठी ऑफिसेस तिथे आहेत, त्यामुळे नोकरदार माणूस जो आहे तो सगळा तिकडे येतो. अशा वेळेला तिथं वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली. त्यातून आपण बघतोय की मुंबईमध्ये येणारे जे रस्ते आहेत, मग पुण्याकडनं मुंबईकडे येणारा असेल, चाकण मार्गे इथे येणारा असेल, हे सगळे रस्ते हे अक्षरशः ट्रॅफिक जाम होऊन बसलं. कारण आंदोलकांच्याही गाड्या होत्या. याची पूर्वकल्पना ही मनोज जरांगे आणि आंदोलकांनी दिलेली होती. असं सगळं असताना सुद्धा काही ज्या समस्या निर्माण झाल्या त्या नक्कीच झाल्या. पोलिसांनी सुद्धा अत्यंत शांतपणाने संयमाने कुठेही ज्याला आपण म्हणतो आक्रस्ताळेपणा न करता आंदोलकांना पांगवलं. त्यांना म्हणजे वाहतूक कोंडी त्यांना दूर करण्यासाठी सांगितलं. आंदोलकांनीही मदत केली. या सगळ्या बातम्या आपण बघितलेल्या आहेत. त्यातल्या थोड्याशा राग येणाऱ्या बातम्या या पण आहेत की एवढ्या मोठ्या संख्येनं आंदोलक येतात आणि त्यावेळेला CSMT परिसरामध्ये, म्हणजे छत्रपती शिवाजी टर्मिनल जे आहे या परिसरामध्ये दुकानं बंद, चहाच्या टपऱ्या बंद. आज एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलक येत आहेत, त्यांना साधा चहा प्यायचा झाला तर तिथे चहाच नाही आहेत. चहाच्या टपऱ्या तिथे बंद केलेल्या आहेत. आता त्या सुरक्षेच्या कारणाने बंद ठेवल्या असतील वगैरे असं आपण म्हणायचं. पण आज आंदोलकांना भूक लागली, त्यांना पाणी प्यायचं असेल, त्यांना चहा प्यायचा असेल, त्यांना प्रातर्विधीसाठी जायचं असेल, त्यांना लघवीला जायचं असेल तर कोणत्याही उपाय, म्हणजे सार्वजनिक शौचालयांना सुद्धा कुलप घातली आहेत असं मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये आरोप केलेला आहे. आणि ही जर वस्तुस्थिती आहे तर किती वाईट पद्धतीने या आंदोलनाकडे बघितलं जात आहे हा देखील एक भाग आपल्याला समजून येतो. पण माझा मुद्दा आहे की मराठा आंदोलकाला मुंबईमध्ये धडकण्याची वेळच का आली? का त्यांना मुंबईपर्यंत यावं लागलं? का एवढ्या पावसा पाण्याचं, अगदी भले ते गाड्यांनी जरी आलेले असले तरी आज दिवसभर अक्षरशः मुसळधार पाऊस कोसळतोय मुंबईत आणि त्या आझाद मैदानावर चिखल झालेला आहे. या चिखलात आंदोलक बसलेत, या पावसात आंदोलक भिजतायत, पण ते तिथेच बसू नयेत. कारण आपला योद्धा जो आहे मनोज जरांगे हे तिथे उपोषण करतायत आणि म्हणून हा आंदोलक तिकडनं हटायला तयार नाही आहे. म्हणजे बघा की एका माणसासाठी आज लाखोच्या संख्येनं आंदोलक कशा पद्धतीने तिथे आंदोलनाला बसलेत, कशाची ही तमा न बाळगता. पण मग प्रश्न हा येतो की यांना मुंबईपर्यंत का यावं लागलं? आता या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये, पत्रकार परिषद नाही, त्यांनी पत्रकारांशी बोलताना असं सांगितलं. त्यातले जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा तुम्ही हेच बोलत, जर आज आत्ताही हेच जर बोलत असाल तर हे बोलणं तुम्ही आधीही करू शकला असतात.
काय म्हणले देवेंद्र फडणवीस? देवेंद्र फडणवीस म्हणाले की चर्चेतून निर्णय घ्यायचे असतात, चर्चेतूनच मार्ग सुटतो आणि कायदेशीर चौकटीतच निर्णय घ्यायचे. आता कायद्याच्या चौकटीमध्येच निर्णय घ्यायचा आहे ही तुमची मनस्थिती आहे, मान्य आहे आणि अगदी बरोबर आहे. कायद्याच्या चौकटीत निर्णय घ्यावे लागतील तरच ते टिकणारे निर्णय आहेत, हेही बरोबर आहे. चर्चेतून मार्ग निघतो जेव्हा तुम्ही म्हणता, मग ही चर्चा जेव्हा मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीमध्ये होते, जेव्हा ते तिथनं म्हणत होते की आम्ही मुंबईकडे धडकणार आहोत पण आम्हाला मुंबईत यायची वेळ आणू नका, आमच्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य करा, मग चर्चा कोणती करायची आहे? चर्चा तुम्हाला हीच करायची आहे ना की तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या कायद्यात बसत नाही आहेत. कायद्याने काय सांगितलंय, संविधानाने काय सांगितलंय? 50% आरक्षण, 50%च्या वर जाता येत नाही. त्याच्यानंतर ओबीसीतनं आरक्षण तुम्हाला मिळू शकणार नाही, हेच तुम्हाला सांगायचं आहे ना. कारण आज एकनाथ शिंदे सुद्धा असं म्हणाले, उपमुख्यमंत्री, की ओबीसीच्या आरक्षणातनं मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही. आता आज तुम्ही हे सांगताय, या चर्चा मग तुम्ही यापूर्वी का नाही केल्या? त्या का देता येणार नाहीये? याच्यामध्ये तांत्रिक अडचण काय आहे, याच्यामध्ये कायदेशीर अडचण काय आहे? या चर्चा करण्यासाठी तुमचे जे मंत्रीगण आहेत ते का नाही गेले? खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंतरवाली सराटीमध्ये का गेले नाहीत? हा प्रश्न आहे. चर्चा करायची होती. जरांगे पाटलांना त्यांचं मागण्या कशा चुकीच्या आहेत किंवा या मागण्यांमध्ये कोणते प्रॉब्लेम्स आहेत हे त्यांना तिकडे जाऊन चर्चेअंती सांगायचं होतं. तुम्ही चर्चाही करणार नाही, ते आंदोलक इथं येऊन धडकले म्हणून तुम्ही म्हणणार की एवढ्या मोठ्या संख्येने आंदोलक मुंबईमध्ये येण्याची गरजच काय आहे, चर्चेने प्रश्न सुटतील, असं होत नाही. तुमची एक कृती काहीतरी ठेवायला पाहिजे ना. जर तुम्ही आता तुम्हीच म्हणताय आम्ही हाय पॉवर कमिटी स्थापन केलेली आहे मराठा आरक्षणासाठी, मग या हाय पॉवर कमिटीमध्ये कोण आहेत? दादा भुसे आहेत, उदय सामंत आहेत, राधाकृष्ण विखे पाटील आहेत, एवढे सगळे जर तुमचे दिग्गज मंत्री आहेत, बरं या कमिटीला पूर्ण अधिकार आहेत. म्हणजे यांनी जर एखादा निर्णय घेतला तर तो कॅबिनेट बैठकीमध्ये जसा निर्णय घेतला जातो तशा पद्धतीचे अधिकार आहेत. मग यातले कोणी चर्चेसाठी अंतरवाली सराटीमध्ये का नाही गेलं? ही चर्चा यापूर्वीच का नाही झाली? आज एवढ्या काहीशे किलोमीटर प्रवास करत, म्हणजे त्या जालन्यावरनं, अंतरवाली सराटीवरनं, बीडवरनं, नगरवरनं, पुण्यावरनं माणसं मुंबईत येत आहेत, लेकरा बाळांसहित येत आहेत. आज त्याच्यामध्ये बायका आणि लहान मुलं आहेत, वरनं धोधो पाऊस कोसळतोय, इथे ट्रॅफिक जॅमची समस्या आहे. खायचं कुठे, चहा प्यायचा कुठे, नाश्ता करायचा कुठे, जेवायचं कुठे, आंघोळ करायची कुठे, लघवीला जायचं कुठं, शौचालयाला जायचं कुठं, असे अनंत प्रश्न आहेत. या कशाचीही तमा न बाळगता हे आंदोलक आज मुंबईमध्ये आले. मी तुम्हाला सांगतो, मी दुपारी ट्रेनमधनं येत होतो, आंदोलकांमधला समंजसपणा मला बघायला मिळाला. हे जे आपण म्हणतो ना की ओबीसी आणि मराठावाद, ओबीसी आणि मराठावाद, मराठा समाज ओबीसीतनंच आरक्षण का मागतोय वगैरे, आज मला आंदोलक म्हणाले, म्हणजे मी ट्रेनमधनं येत होतो, ट्रेनला सुद्धा आज गर्दी आहे. म्हणजे CSMT ते पनवेल प्रचंड ट्रेनला गर्दी आहे, कारण या भागामध्ये सगळे आंदोलक जात आहेत, त्यांना 50 किलोमीटर लांब जायला सांगितलं म्हणून. त्यातले काही आंदोलक मला म्हणाले की साहेब, आम्हाला कुणाचं हिरावून नाही घ्यायचं, आम्हाला कुणाचं आरक्षण कमी नाही करायचं, पण आम्हाला आमचं आरक्षण पाहिजे. ते का पाहिजे तेही त्यांनी समजून सांगितलं. आज जर माझ्या मुलाला 90% मार्क्स असतील तर 60% मार्क्सवाला आरक्षणामुळे पुढे जातो, मग माझा मुलगा मागे राहतो, त्यासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे. काय चुकीचं आहे त्याचं? मग ही सगळी स्थिती असताना तुम्ही आज म्हणताय की चर्चेतनं मार्ग सुटतो. चर्चेसाठी तुम्हाला 2 महिने होते. नवी मुंबईमध्ये जेव्हा तुम्ही कुणबी म्हणजे काय सरसकट मराठ्यांना कुणबी GR काढला, काय झालं? त्याचं अंमलबजावणी केलीत. आता त्याच्यामध्ये तर किती वेळ गेला, वर्ष गेलं ना जवळपास. मग वर्षभरामध्ये अंमलबजावणी का नाही झाली सरकारकडनं? हा प्रश्न जरांगे जर पाटील विचारत असतील तर त्यांचं चुकलं काय? आणि जेव्हा तुम्ही काहीच करत नाही या सरकार पातळीवर, तेव्हा त्यांना आंदोलनासाठी, उपोषणासाठी मुंबई निवडावी लागली. का मुंबई निवडावी लागली? कारण तुम्ही तिकडे येत नाही आहात. आज मुख्यमंत्री एकदाही तिकडे अंतरवाली सराटीमध्ये फिरकले नाहीत. त्यांचे कोणतेही मंत्री अंतरवाली सराटीमध्ये गेले नाहीत.
चर्चा करायला त्यांचे ते OSD गेले होते. का गेले होते? तर तुम्ही कोणत्या मार्गाने येणार आहात तो मार्ग आम्हाला सांगा, म्हणजे आम्ही सुरक्षा ठेवतो. ही म्हणजे आज या मुंबईवर किती ताण आहे तो यापूर्वीच आहे. आज गणेश उत्सवाचा काळ आहे, या मुंबईत वाढती गर्दी आहे आणि याच्यामध्ये आंदोलकांची गर्दी तुम्ही भरीला पाडलेली आहे. आज मुंबई तुम्ही वेठीला धरली, मुंबईला वेठीला धरण्याची, मग आज ही मुंबई जी वेठीला धरली गेलेली आहे याला जबाबदार कोण? याला जबाबदार मराठा आंदोलक आहेत? नाहीत. त्यांना तुमच्या मुंबईमध्ये येण्याची इच्छा नव्हती, तुम्ही आणलत. मग याला जबाबदार कोण? तर याला जबाबदार सरकार आहे. हे अगदी ठामपणाने आपल्याला हे म्हणावं लागेल की याला जबाबदार सरकार आहे. आता तुम्हाला सांगतो, त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणतात की आमचं एकमेव सरकार आहे की ज्यांनी मराठ्यांना आरक्षण दिलंय. SC-BCतनं आम्ही 10% आरक्षण दिलंय. हो, दिलंय. त्याचे लाभ घेतायत. हो, घेतायत. पण आज त्याच्याही पलीकडे जाऊन जे कुणबी सापडता आहेत, ज्यांची कुणबी प्रमाणपत्र सापडतायत, त्यांना तुम्ही आरक्षणात घ्या, हीच तर मागणी आहे की ज्याला तुमचा विरोध आहे. आज OBCतनं आम्हाला आरक्षण द्या ही मागणी त्यांची का आहे हे समजून घ्या. जर त्याच्यामध्ये कोणती अडचण असेल तर त्यांना ती समजून सांगा आणि ते समजून घेणारे पण आहेत. मी आज ज्या ज्या लोकांशी बोललो, इतके समजून घेणारी माणसं आहेत या आंदोलकांमधले. नक्कीच काही मी तुम्हाला म्हणलं ना, शेवटी लाखोंमध्ये एक दोन हजार असतीलही काही, पण बाकीची माणसं ही सेन्सेबल आहेत, समजून घेणारी आहेत. त्यांना समजून सांगावं लागेल. पण मग समजून सांगणारा कोणी आहे का? तर कोणी नाही आहे. आम्ही काय केलं आणि आमच्या सरकारने काय केलं, मग का ही परिस्थिती उद्भवतीये याचा विचार सरकारनेही करायला पाहिजे. आता 1 दिवसाची मुदतवाढ म्हणजे आता प्रत्येक दिवशी जरांगे पाटलांना काय करावं लागणार आहे? तर प्रत्येक दिवशी पोलिसांना खात्याला पत्र द्यायचं की आम्हाला उद्या उपोषण करायचं आहे. मग पोलीस खातं त्याला परवानगी देणार, मग ते न्यायालयाला कळवणार. मग न्यायालय म्हणेल की तुम्ही जे ठरवलंय तशी अंमलबजावणी करा, मग यांना परवानगी मिळणार. म्हणजे प्रत्येक दिवशी परवानगी मागण्यासाठी यांना पत्र देण्याची गरज आहे. ही देखील एक प्रकारची, ज्याला आपण म्हणतो ना, आंदोलन मोडून काढण्याची ही देखील एक पद्धत असते. याच्यामध्ये मला खरं काय वाटतंय माहिती का, की सरकार जे आहे ते सरकार मनोज जरांगे पाटील यांना आजमावून बघण्याचा प्रयत्न करतायत. किती टिकतायत बघू आपण, किती टिकतायत बघू आपण. तुम्हाला 1च दिवसाची परवानगी देतो, परत उद्या मागा, परत उद्या मागा. तुम्ही त्यांचं म्हणजे ते किती सहन करू शकतायत हे आजमावायचा प्रयत्न करतायत. पण आता ती वेळ नाही आहे. आता ते इतकं टोकाला येऊन बसलेलं आहे की तुम्ही त्याच्यातनं मार्ग काढायला पाहिजे. तुम्ही काय, मराठा समाजाला आज नेमकी कशाची त्यांची मागणी आहे, त्या मागणीवर आपल्याला कोणता सकारात्मक तोडगा काढता येईल याच्यावर विचार करता आला पाहिजे. तो जर केला तर या मराठा समाजाला आपल्या पदरात काहीतरी पडलंय याचा आनंद तरी होईल. दुसरी गोष्ट, आज देवेंद्र फडणवीस बोलताना काय म्हणाले की विरोधक जे आहेत ते विरोधक या सगळ्या गोष्टीचं राजकारण करत आहेत. विरोधक OBC आणि मराठा यांच्यामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. पण हे सांगताना देवेंद्र फडणवीस सोयीस्कररित्या हे विसरलेले आहेत की हेच देवेंद्र फडणवीस असं म्हणालेले आहेत की आमचं रक्तच, आमच्या रक्तातच OBCचा DNA आहे, आमच्या रक्तातच OBCचा DNA आहे. मग असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा तुम्ही त्यावेळेला असं का नाही म्हटलात की आमच्या रक्तात सर्व समावेशक विचार आहेत, आम्हाला मराठा समाजही आमचाच आहे, OBC समाजही आमचाच आहे, धनगर समाजही आमचाच आहे. जी जी मंडळी आज आरक्षणासाठी म्हणून मागण्या करतायत त्यावेळेला तुम्ही त्या पद्धतीची भूमिका घेता आणि बोलता. त्यावेळेला तुम्ही, तेव्हा तुम्ही मराठा समाज, सगळा समाज, मराठा समाज सुद्धा आमचाच आहे, आम्ही त्यांना देखील चांगलं देण्याचा प्रयत्न करतोय का नाही? मग तेव्हा OBC DNA आमचा आहे म्हणून सांगितलं. वाद तिथनं सुरू होतो. देवेंद्र फडणवीसजी जेव्हा अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू होतं त्याच वेळेला नागपूरमध्ये
ओबीसी समाजाचं उपोषण आंदोलन सुरू होतं, तेव्हा देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये गेले होते, त्यांच्या व्यासपीठावर गेले होते उपोषण मागे घेण्यासाठी, विनंती करण्यासाठी. आंतरवाली सराटीमध्ये का नाही आले देवेंद्र फडणवीस त्यावेळेला? आता त्यावेळेला ते उपमुख्यमंत्री असतील वगैरे वगैरे, पण तुम्हीच हे कृतीतनं दाखवून देताय. आज तुम्ही बोलताय खूप की तुम्ही म्हणताय मराठा समाजही आपला, महाराष्ट्रामध्ये जे समाज आहेत ते सगळे आपलेच आहेत आणि प्रत्येकाच्या हिताचाच विचार आपल्याला करायचा आहे. मग ते फक्त कृतीत आणायला लागेल. कृती तशी होत नाहीये, कृती तुमची वेळेनुसार बदलतीये. तुम्ही ओबीसी जेव्हा आंदोलन करतं तेव्हा ओबीसीच्या व्यासपीठावर जाता, पण मराठ्यांचं आंदोलन सुरू आहे तर मराठ्यांच्या व्यासपीठावर का नाही आलात? हा प्रश्न विचारला जाणार आहे. त्यामुळे विरोधकांवर ढकलून, विरोधक कसे बोलतायत, विरोधक याचं राजकारण कसं करता आहेत असं सांगून हा प्रश्न सुटणार नाही आहे. प्रश्न एकाच गोष्टीतनं, म्हणजे आज पुन्हा एकदा मी सांगतो, आज या आंदोलकांशी बोलताना मला एकच गोष्ट कळली आहे. प्रश्न जसं देवेंद्र फडणवीस तुम्ही म्हणताय तसंच सुटणार आहे, तो चर्चेतनंच सुटणार आहे, तो सामंजस्यातनंच सुटणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला जावं लागेल, तुम्हाला जरांगे पाटलांपर्यंत जावं लागेल, त्यांच्याशी चर्चा करावी लागेल. त्यांच्या डोक्यात काय अडचणी आहेत, त्यांचे मुद्दे काय आहेत, कदाचित त्यांचे मुद्दे न पटणारे असतील तर ते न पटणारे का आहेत हे समजून सांगावं लागेल. कायद्याच्या चौकटीत ते का बसत नाहीत हे त्यांना पटवून दिलं पाहिजे. यापेक्षा वेगळं जाऊन आपण काय करू शकतो, मराठा समाजासाठी काय म्हणून आपण वेगळं देऊ शकतो याची मांडणी त्यांच्यासमोर करावी लागेल. हे केलं तर हा प्रश्न निश्चित संपेल. पण प्रत्येक वेळी प्रत्येक जणच आपापल्या सोयीने आपापली एक भूमिका तयार करतो आणि त्या पद्धतीने बोलतो. पण याच्या पुढच्या काळामध्ये या गोष्टी या टोकाला जातील आणि समाजामध्ये एक तेढ निर्माण होईल. ही जर होऊ नये असं तुमचं खरंच मत असेल, ही जर तुमची खरंच भावना असेल, तर तुम्ही आता जे मराठा आंदोलक मुंबईत आहेत त्यांच्याशी चर्चा करा, चर्चेतनं मार्ग काढा. आज जो मराठा आंदोलक तुमच्याकडे आशेने तुमच्या दाराशी आलेला आहे त्याच्या पारड्यात तुम्ही त्याला आनंद वाटावा, समाधान वाटावं असं काय टाकणार आहात याचं प्लॅन द्या, तो समजावून सांगा. कोणत्या अडचणी आहेत ओबीसीतल्या त्या त्यांना सांगा. एक विधान तुम्ही करताय, तुम्ही आज म्हणलात का कुठेही की ओबीसीतनं आरक्षण देता येणार नाही? नाही म्हटलात. पण आज एकनाथ शिंदे म्हणाले की ओबीसीतनं मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही. नेमकं काय समजायचं? म्हणजे सरकारमध्ये सुद्धा आज तुम्ही तिघ जण आहात, पण तुमच्यामध्ये देखील ती एक वाक्यता दिसत नाहीये, किंवा एकत्र एका विषयासाठी, या आज महत्वाच्या विषयासाठी तुम्ही एका प्लॅटफॉर्मवर आलेला आहात हे दिसत नाहीये. आणि त्यामुळे ही वेगवेगळी विधानं येत आहेत, त्यातून वेगवेगळे समज गैरसमज हे निर्माण होत आहेत. त्यापेक्षा तुम्ही स्वतः जा, तुमचे मंत्रीगण जे काही असतील त्या हाय पॉवर कमिटीतले जे काही सदस्य आहेत त्यांच्याबरोबर जा, त्यांना पाठवा. एकदा काय आहे भूमिका ही स्पष्ट करा, तरच हा जो तिढा आहे हा सुटेल. नाहीतर हा वाढत जाईल आणि त्यातून गणपतीचे दिवस आहेत, निदान सण उत्सव हे शांततेत या महाराष्ट्रामध्ये पार पडू देत, हीच खरं तर बाप्पाच्या चरणी प्रार्थना आहे. पण त्याचबरोबर आज मराठा समाज ज्या आशेने इथपर्यंत आलेला आहे त्याच्याही पदरात एक आनंदाचं दान पडावं, हीच या सगळ्यामागची भूमिका आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा. आणि अर्थात तुमच्या कमेंट्स या आमच्यासाठी कायम स्वागतार्ह आहेत, त्यामुळे तुमच्या कमेंट्ससुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाका. धन्यवाद.